तुम्हाला माहिती का आपली मनी माऊ आहे ना खूप स्मार्ट होती, गोंडस होती आणि क्यूट क्यूट दिसत होती. म्हणजेच आपली मनी. आणि ती ना आज काय झालं काही दिवसांपासून आहे ना ती ना आपल्याला सापडत नाहीये आणि ना ती आज सापडली. पण त्याच्यात पण ती ना आपल्याला सोडून गेलेली. म्हणजे ह्या जगात ती आता राहिलेली नाहीये. म्हणजे आपली मनी ना, ती फक्त माझीच होती आणि माझंच ऐकत होती. पण तिचं आहे ना, माझ्यासारखं नव्हतं, का मला हे नको, मला ते नको. तिला आपण जे देऊ, ती ते खात होती. कारण की ना, तिचं सगळ्यात फेव्हरेट आहे ना, पापड होता आणि कुरकुरे खरंच तिचे खूप फेव्हरेट होते. तुमच्याकडे पण आहे का अशी मांजर? मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपली मनी माव आहे ती माझीच काय तर सगळ्यांची फेव्हरेट होती. म्हणजे आपली इमानदार प्राण्याची सुद्धा ती खूप जास्त फेव्हरेट होती. आणि तीच आज सगळ्यांना आम्हा सगळ्यांना ना, आज सोडून गेली होती. खरंच याचं खूप जास्त वाईट वाटतं. तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्याला जी माणसं आवडतात, जे प्राणी आवडतात, जी कोणती गोष्ट आवडते, तेच गोष्ट देवाला सुद्धा आवडते आणि देव तिला आपल्यापासून कायमचं हिरावून घेत असतात. तसंच आपल्या मांजरीसोबत झाले आणि तिचे ना एवढे-एवढेच चिटकिले-पिटकुले पिल्लं होते आणि ते आत्ताच जन्मले होते. ते आत्ता काय 2-3 महिन्याचे असतील, पण त्यांना सुद्धा ती पोरकं करून गेलेली होती आज. तरी मी तिला कुठंच जाऊन दिलं नव्हतं, कारण की आमच्या इथं भरपूर कुत्रे आहेत आणि मला माहीत होतं, की असंच काहीतरी होणार आहे. म्हणून मी तिला कधीच कुठं जाऊन दिलं नव्हतं माझ्यापासून लांब. पण तरी ती आज खूप लांब गेलेली होती. मी जेव्हा पण कॉलेजवरून घरी पहिला आवाज मी माझ्या मनीला देत होते आणि माझ्या एका आवाजावरती ती पळत-पळत माझ्याकडे येत होती. आज मी तिला खूप सारे आवाज दिले, पण ती आज आली नाही माझ्याकडे. आणि आज आहे ना तिची पिल्लं तिला असेच आवाज येतात, पण ती काय आता येणार नाही. आता आम्ही सुद्धा मान्य केलं, की ती आज येणार नाही. पण त्या लहान चिमुकल्या पिल्लांना कोण सांगेल का त्यांची मम्मी आता या जगात राहिलेली नाही आणि ती परत कधीच इथं येणार नाही.